राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा असलेला दौंड शुगर साखर कारखाना मळी आणि रसायन मिश्रित पाणी प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे भीमा नदीच्या पात्रात सोडतायत। त्यामुळे भीमा नदी पात्रात पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होतोय। पिकांची वाढ खुंटली असून पिकांमध्ये दुर्गंधी पसरली आहे। तसंच भीमा नदी देखील दूषित होत चालली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे रसायन मिश्रित पाणी बंद करण्यात यावं अशी मागणी शेतकरी करतायत। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा दौंड शुगर साखर कारखाना जो आलेगावमध्ये आहे आणि त्याच आलेगावमधून एक ओढा जातो। त्या ओढ्याला त्या साखर कारखान्यातून जे मळीयुक्त रसायनयुक्त पाणी सोडलं जातं, तर आपण पाहू शकता की या ओढ्याची कशी अवस्था झालेली आहे। संपूर्ण ओढ्यातील जे पाणी आहे ते काळे झालेले आहेत आणि हाच ओढा जो आहे तो भीमा नदीला जातो आणि भीमा नदीची दुरावस्था संपूर्ण काळी पडलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच एका बाजूला कारखान्याने ऊसाच्या बाबतीमध्ये कारखाना जो आहे तो गाळप करतोय, मात्र दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काळेभूर पाणी आहे ते वड्यामध्ये सोडलं जातंय आणि हा वडा जो आहे तो पुढे भीमा नदीला मिळतोय आणि त्यामुळे भीमा नदी जी आहे ती त्याची अवस्था जी दुरावस्था जी आली आणि त्याचा परिणाम जो आहे तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांवर होतोय, शेतकऱ्यांच्या पिकांवर होतोय आणि त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्यामुळे या सगळ्या ज्याचा परिणाम जो आहे तो इथल्या जे काही पिकं आहे त्याच्यावर होताना दिसतोय। त्यामुळे याच्यावर वेळीच जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्यात यावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, देऊळगाव राजे। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा कारखाना असलेल्या दौंड शुगर कारखान्याच्या मुळे भीमा नदीमध्ये प्रक्रिया न करता थेट केमिकल युक्त पाणी सोडलं जाते आणि अशा पद्धतीने भीमा नदी जे पात्र आहे ते पात्र काळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळते असा गावकऱ्यांचा आरोप आहे। गावकऱ्यांनी तसं सांगितलेलं की त्यांच्या पिकांना देखील या सगळ्या पाण्यांमुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। आपल्यासोबत गावकरी आहेत जे या सगळ्यामध्ये ते समोर आलेले आहेत। नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, नेमकं काय झालंय? आज हे आमच्या भीमा नदीमध्ये दौंड शुगरचं मळीयुक्त पाणी नदी पात्रात सोडत असल्यामुळं नदी पात्रात एकदम दुर्गंधीयुक्त पाणी तयार होऊन त्या पाण्यामध्ये काळा पांढरा थर निर्माण झालाय आणि त्याच्यामुळं रानात कुठल्याही आता आमच्या भागात सध्या जरा कांद्याचं पीक जोरात आहे, परंतु हे जर पाणी कांद्याला दिलं तर मला वाटत नाही ते कांद्याचं पीक शेतकऱ्याच्या हातात येईल म्हणून। कारण आतापर्यंत कांद्याला शेतकऱ्यांचा कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे आणि ह्या पाण्यामुळे जर तो कांदा नसला तर शेतकरी देशोधडीला मिळल्याशिवाय राहणार नाही। आता कांदा ते पाणीच खराब आहे इथे अख्खं। कशामुळे हे पाणी पाणी कारखान्याच्या मळीमुळेच खराब आहे ना। याच्या पूर्वी आधी असं घडलं होतं? असं अजिबात नव्हतं, कधीच नाही। हे आता घडायला लागले पाणी सुटल्यापासून, कारखाना झाल्यापासून। आता ही घाण पाणी येतंय त्याच्यामुळे दुर्गंधी येते। हो, पिकाला हानिकारक आहे ते आमच्या। त्याची शासनाने विल्हेवाट लावा एवढंच म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, देऊळगाव राजे।